नमस्कार, मी सायली आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते मराठी बुकशेल्फ या चॅनलवर. आज मी पुस्तक परिचय या मालिकेमध्ये हे एक नवीन सदर घेऊन आली आहे, ज्यात थोडासा वेगळा विषय असलेलं हे पुस्तक आहे. आपण रोजच खूप सारा खर्च करत असतो. पूर्वी आठवतंय, आई बाबा किंवा काका काकू आजी बाबा असं हिशोबाच्या वहीमध्ये रोजच रात्री झोपताना म्हणा किंवा संध्याकाळी सगळे एकत्र आल्यावर हिशोब मांडत असत. तू काय खर्च केला, कशात केला, किती केला, का केला, असं सगळं डिस्कशन होऊन तो हिशोब लिहिला जात असे. आता खूप सारे ॲप्स आहेत त्याच्यासाठी आणि खूप सारे पैसेही आहेत लोकांकडे, म्हणून असेल कदाचित कुठेतरी ती प्रथा मागे पडलेली आहे. आपण जर जापनीज कल्चर जरी पाहिलं तरी त्याच्यातही ते म्हणतात की असा जर हिशोब तुम्ही रोज लिहिला तर तुमचा मिनिमलिस्टिक अप्रोच म्हणा किंवा भविष्याची तरतूद म्हणा, म्हणून तुम्ही खूप सारे पैसे साठवू शकतात, सेव्ह करू शकतात. अशाच काहीशा अर्थाचं आणि ढंगाचं एक पुस्तक माझ्या वाचनात आलं. पुस्तकाचे नाव आहे द आर्ट ऑफ स्पेंडिंग मनी. हे मी मराठीतून वाचलंय. याचे लेखक आहेत मॉर्गन हाउसेल आणि त्याचा अनुवाद केला आहे रुचिता कर्णिक गुप्ते हिने. जेव्हा मी हे मराठीतून वाचते त्या प्रत्येक चॅप्टरमध्ये म्हणा एक छोटीशी कथा, त्याला त्या थेअरीला अनुसरून काही एक्झाम्पल्स, रिअल लाईफ एक्झाम्पल्स दिलेले आहेत आणि त्याचा जो अनुवाद तिने केला आहे तर असं वाटतं आपण एक गोष्टच वाचत आहोत, अगदी ओघवत्या भाषेत. आणि ह्यात जे काही चॅप्टर्स आहेत, जी थेअरी दिली आहे या आर्ट ऑफ स्पेंडिंगच्या मागे, खूप मनाला भिडून जाते. उदाहरण द्यायचं झालं तर आपण बऱ्याचदा जेव्हा हातात पैसे येतात, पगार झालेला असतो, पगाराचा जो महिन्याचा पहिला आठवडा असतो, आपला बँक बॅलन्स आणि जीपेचा बॅलन्स आपल्याला भला मोठा दिसत असतो, तेव्हा आपण सगळ्यात पहिले काय काय घेतो, कशावर खर्च करतो याचा विचार कधी केला आहे? त्याची बॅकग्राऊंड ह्या पुस्तकातून मला समजली. जेव्हा एखाद्याकडे पैसे नसतात किंवा खूप कमी प्रमाणात असतात, कुठेतरी रेस्ट्रिक्टेड मनी त्याच्याकडे असतं, तेव्हा ज्या गोष्टी घेण्याची त्याला खूप मनापासून इच्छा असते पण तो घेऊ शकत नाही, तो किंवा ती. आणि जेव्हा मग हे पैसे येतात तेव्हा सगळ्यात पहिले माणसाचं मन त्याच गोष्टींवर खर्च करण्याकडे धावतं. फॉर एक्झाम्पल, एखाद्याला कपडे घेण्याची हौस असेल, पर्सेस घेण्याची हौस असेल किंवा मेकअप किट गोळा करण्याची हौस असेल, छान छान नेल पेंट्स घेण्याची हौस असेल, पुरुषांना म्हणाल तर छान छान बेल्टचं कलेक्शन, पुस्तकांचं कलेक्शनची हौस असेल किंवा साधं लॉटरीचे तिकीटं घेण्याची हौस असेल, मूव्ही बघण्याची हौस असेल, त्या पद्धतीनं त्याचा तो खर्च होतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मला या पुस्तकातून कळली. बऱ्याचदा आपला हा खर्च दोन बकेट्समध्ये विभागलेला असतो. एक असते आपली प्रतिष्ठा आणि एक असते आपली उपयुक्तता त्या खर्चाची, किंवा त्या खर्चातनं आपण जी वस्तू किंवा सर्व्हिस घेतोय त्याची आपल्या आयुष्यात किती उपयुक्तता आहे, काय उपयोग आहे तिचा, काय यूज आहे. ह्या दोन गोष्टींवरच आधारित हे खर्चाचं गणित असतं. आणि द आर्ट ऑफ स्पेंडिंग मनी असं म्हणतं, काहीच चूक नाहीये आणि काहीच बरोबर नाहीये. तुम्ही प्रतिष्ठेसाठीही खर्च करायला हवा आणि तुम्ही उपयुक्ततेसाठीही खर्च करायला हवा, पण या दोघांमध्ये योग्य बॅलन्स असायला हवा. एक तराजूचं एक पारडं वरती जातंय आणि एक खाली जातंय असं नको व्हायला. ते समसमान असतील तर तुमचं आयुष्याचं गणित आणि कोडं तुम्हाला नक्की उकलेल. या द आर्ट ऑफ स्पेंडिंग मनी यातल्या ह्या छान छान कन्सेप्ट्स त्यांनी सांगितल्यात आणि काही उदाहरणं अशी दिली आहेत. त्यातून खरंच आपल्याला आपल्या पूर्वायुष्यात आपण ज्या काही आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहिल्यात, काही लोकांचं आयुष्य पाहिलंय, त्याचा संदर्भ कुठेतरी या गोष्टींशी, या कन्सेप्टशी लागतो. की असं म्हणतात ना, त्याला लॉटरीचं तिकीट लागलं होतं, खूप सारे करोडो रुपये मिळाले, पण तरी आज त्याची अवस्था अशी आहे. या प्रश्नाचं गणित किंवा कोडं या पुस्तकाने कसं उकलवलंय माहितीये? प्रत्येकाला प्रत्येक जण समाजात येतो, समाजात जगत असतो आणि त्याला समाजासाठी काहीतरी करायचं असतं, समाजाचं देणं तो लागत असतो. आपण असं बऱ्याचदा म्हणतो, मीही समाजासाठी काहीतरी करायला हवं, मीही समाजाचं देणं लागते, या समाजाचं काहीतरी ऋण आपल्यावर आहे आणि आपल्याला ते फेडायचंय, कर्ज आहे ते आपल्याला फेडायचंय. अशा पद्धतीनं आपल्या मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात ती संकल्पना असतेच असते.
आणि म्हणून जेव्हा आपल्याला लॉटरीचं तिकीट लागतंय किंवा लॉटरी लागते किंवा खूप सारा पैसा येतोय, तेव्हा जो कोणी आपल्याकडे मदत मागायला येतो, आपल्या मनात पहिला विचार येतो की आपणही या समाजाचं देणं लागतोय आणि आपण त्याला मदत करायला हवी. तेव्हा आपण हा विचार नाही करत की आज आपण त्याला मदत करतोय, आर्थिक मदत, त्याचा परतावा आपल्याला मिळणार आहे की नाही, आणि ती किती पर्सेंट आहे आपल्या कमाईच्या, हा विचार कुठेतरी मागे पडतो आणि आपण त्याला किंवा तिला, त्या संस्थेला मदत करायला धावतो. आणि कालांतरानं असं होतं, असं बऱ्याचदा झाल्यानंतर ते जे काही लॉटरीची अमाऊंट आपल्याला मिळालेली असते, ते जे काही बक्षीस असतं, ते कुठेतरी संपायला लागतं. आणि काही अंशी त्यामागे असंही कारण असू शकतं की ते पैसे वाढवण्यासाठी आपण काहीच पावलं उचललेली नसतात, फक्त ते खर्च करत जात असू, हेही त्यामागचं कारण असू शकतं. अशा 2-3 कन्सेप्ट माझ्या मनाला खूप भावल्या या पुस्तकातल्या, आणि यात बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच संकल्पना आहेत, कन्सेप्ट आहेत. त्या वाचून खरंच ते आर्ट ऑफ स्पेंडिंग मनी आपल्याला जमतंय का, हा प्रश्न माझ्या मनात जे कोडं होतं की काय बरोबर आणि काय चूक, याचं उत्तर मला तर या पुस्तकाने नक्की दिलंय. तुम्हाला ते उत्तर शोधायचं असेल तर हे पुस्तक जरूर घ्या, जरूर वाचा. इंग्लिशमध्येही ते अवेलेबल आहे. तुमच्या आमच्या मातृभाषेत, मराठी भाषेतही अगदी बोलीभाषेत असल्यासारखं हे पुस्तक रुजुतानं अनुवाद केलेला आहे त्याचा, तेही तुम्ही घेऊ शकता. ॲमेझॉनवर अवेलेबल आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तर जरूर घ्या आणि जरूर वाचा. आजचा हा व्हिडिओ, आजचं हे पुस्तक तुम्हाला कसं वाटलं याचा अभिप्राय द्यायला मात्र विसरू नका खाली कमेंट बॉक्समध्ये. स्टे ट्यून टिल नेक्स्ट व्हिडिओ अँड गुड बाय.